नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, घंटा वाजवा आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय, तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे आणि तुम्हाला कोणती कंपनी निवडायची आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि शेतकरी बांधवांनो, हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की ते काही शेतकरी बांधवांना आपल्याला कमेंट केली होती, त्या कमेंटच्या आधारावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत। तर त्या शेतकरी बांधवांनी कमेंट केली होती की सर इकोझोन कंपनी संदर्भात माहिती द्या। तर इकोझोन कंपनी संदर्भात आपण थोडीशी माहिती आणि त्याचं काही थोडी फुटेज आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। इन्स्टॉलेशन कसं आहे, पाणी किती मारतं आणि त्याचं जे इन्स्टॉलेशन आहे, जे मीटर आहे म्हणजे त्याचं जे टाटर आहे ते कुठल्या कंपनीचं आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि शेतकरी बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि हो, व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला तर अजिबात विसरायचं नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक जानेवारी महिन्यामध्ये आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलं होतं की इकोझोन कंपनी या तारखेला येणार आहे, या महिन्यामध्ये येणार आहे, त्याची तारीख, त्याचे जिल्हेसुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न केला होता। आणि ते जिल्हे, त्या जिल्ह्यामध्ये इकोझोन कंपनी आली पण, काही शेतकरी बांधवांनी निवडली पण। ठीक आहे, इकोझोन बरोबर दुसरी पण कंपनी आली होती, तिचे नाव आपण सांगणारच आहोत। ती कंपनी सुद्धा जुनीच आहे, चांगली आहे, तिचं रेटिंग सुद्धा चांगलं आहे आणि ती कंपनी कोणची होती ते पण आपण सांगणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आपण सगळ्यात पहिल्यांदा इकोझोन कंपनी संदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्हाला मी फुटेज दाखवल, स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल आणि ते स्क्रीनवरती फुटेज आहे, पाणी किती मारतं आणि पाणी मारल्यानंतर ते इन्स्टॉलेशन कसं आहे जे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे। तो 3 HP पंप आहे आणि 3 HP पंप हा पाणी किती मारतो आणि त्याचं इन्स्टॉलेशन कसं असतं त्याचा व्हिडिओ आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला स्क्रीनवरती तर व्हिडिओ दिसतच असेल, त्याचं इन्स्टॉलेशन कसं आहे, त्याची प्रोसेस काय आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही शेतकरी बांधवांनी आपल्याला मेसेज केले होते की सर इकोझोन कंपनी आम्हाला निवडायची आहे, इकोझोन कंपनी कधी येणार आहे, त्याची काही तारीख आहे का। आता सध्या मार्च महिना चालू आहे, मार्चमधले कुठल्या कंपन्या आल्यात का, नवीन कंपन्या आल्यात का, तर त्याच्यावरती सुद्धा आपण थोडंसं चर्चा करणार होतो। शेतकरी बांधवांनो, आपण इकोझोन कंपनी संदर्भात जानेवारी महिन्यामध्ये पोस्ट टाकल्या होत्या की मार्च म्हणजे फेब्रुवारीच्या एंडमध्ये आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कंपन्या येतील आणि जुन्या कंपन्या येतील, त्याच्यामध्ये काही नवीन कंपन्या येतील। त्याचबरोबर त्या सांगितल्याप्रमाणे जे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण सांगितलं होतं, पण जे तारीख आपण सांगितली होती ती 15 ते 20 सांगितली होती, पण 21 ते फेब्रुवारीच्या 21 ते 22 म्हणजे फेब्रुवारीच्या 15 ते 20 तारीख सांगितल्यानंतर फेब्रुवारीच्या 22 ते 25 तारखेच्या दरम्यान 2 कंपन्या आल्या। ती पहिली कंपनी म्हणजे शक्ती कंपनी आली आणि दुसरी म्हणजे इकोझोन कंपनी आली, जी आपण त्याच्याशी चर्चा करत आहोत। इकोझोन कंपनी आली आणि ती काही शेतकरी बांधवांनी निवडली, कारण त्यांना इकोझोन कंपनीची निवडायची होती। इकोझोन कंपनी अगोदर जुनी म्हणजे जुन्यातली आहे, नवीन कंपनी नाही। त्याचबरोबर सहज पण नवीन एक आली, काही अशा नवीन वेगवेगळ्या नावाच्या कंपन्या आल्या आणि जी इकोझोन कंपनीच्यासाठी जे शेतकरी बांधव वाट पाहत होते त्यांनी ती इकोझोन कंपनी निवडली। आणि कंपनी निवडल्यानंतर आता काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली आहे की सर आता मार्च महिना चालू आहे, मार्च नंतर जे इकोझोन कंपनी आहे, ज्या जुन्या कंपन्या आहेत त्या येणार आहेत का, त्याची काही तारीख फिक्स आहे का। तर याच्या संदर्भात आपण पाठीमागे पण व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ म्हणजेच मार्चमध्ये आपण सांगितलं होतं की मार्चमध्ये आता सध्या आर्थिक जे व्यवहार असतात, जे काही पूर्ण बँकेचे कामं असतात, कंपन्याची कामं असतात, ते संपत असतात, नवीन बजेट येतं असतं, जुनं बजेट भरावं लागतं, असे काही संपूर्ण काही प्रोसेस असते। त्या प्रोसेसमधून जाण्यासाठी हा मार्च महिना असतो। तर सध्या आपण इकोझोन कंपनी आणि त्या जुन्या कंपनी संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर एप्रिलच्या एक पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामध्ये इकोझोन कंपनी, शक्ती कंपनी आणि श्री सावित्री कंपनी ही कंपनी येण्याची शक्यता आहे। ह्या जुन्या कंपन्या आहेत, जुन्या कंपन्याचं स्ट्रक्चर चांगलं आहे आणि इकोझोन कंपनी, सावित्री कंपनी कशी आहे त्याची माहितीसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। शक्ती कंपनीचं इन्स्टॉलेशन कसं आहे, ते पाणी किती मारतं, इकोझोन कंपनीचं पाणी किती मारतं, इन्स्टॉलेशन कसं असतं, याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला शक्ती कंपनी संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। आमचे व्हिडिओ म्हणून असं काही लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये शक्ती सोलार कंपनी संदर्भात अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि
शक्ती कंपनी खूप चांगली आहे. त्याच्याबरोबर इकोझोन कंपनीसुद्धा खूप चांगली आहे. त्याचे रिव्ह्यूसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत. इकोझोन कंपनीचं मटेरियल, इकोझोन कंपनीचं प्लेटा कशा असतात, इकोझोन कंपनीचं जे स्ट्रक्चर आहे, पाणी किती मारतं तुम्हाला, तर पाण्याचा व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्क्रीनवरती. तर 3 HP पंप किती पाणी मारतो, किती खोलीपर्यंत असावं, याचीसुद्धा माहिती आपण दिलेली आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डार्क वॉटर शेडच्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहोत की डार्क वॉटर शेड ही काय आहे, नेमकं याच्यामध्ये काय असतं, आणि ते जर लिस्टमध्ये गाव असेल तर त्यांना सोलार भेटत नाही, अशी काही माहिती आहे तीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की इकोझोन कंपनी आणि इकोझोन कंपनीचं मटेरियल कसं आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे त्याचीसुद्धा माहिती आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टॉलेशनची प्रोसेस, जॉईंट सर्व्हची प्रोसेस कशी असते, काय असते त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ टाकणार आहोत. त्याच्यामध्ये मार्च महिन्यानंतर कुठल्या कुठल्या कंपन्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यासाठी येणार आहे त्याचीसुद्धा माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि शेतकरी संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यासंदर्भात PM किसान योजना असेल, फार्मर आयडी असेल किंवा इतर शेतकऱ्यासंदर्भात काय अनुदानित योजना असेल, विमा असेल, अनुदान असेल, हसापर्यंतचा असू शकतो. आणि ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचा हा विषय होता की आपल्याला या मुद्द्यातून एकच सांगायचं होतं की जो पाहणी अहवाल आहे, संयुक्त पाहणी अहवाल आहे, त्याचा टाईम काय आहे, तो किती वेळ म्हणजे किती दिवसापर्यंत मंजूर होतो आणि नामंजूर होतो, या मंजूर आणि नामंजूरवरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल की जॉईंट सर्वेची पूर्ण प्रोसेस आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आपण त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत की जॉईंट सर्वे संदर्भात महत्त्वाची माहिती म्हणजेच आपण ह्या व्हिडिओत सांगण्याचा प्रयत्न केला. पण याच्या व्यतिरिक्त जॉईंट सर्वे मंजूर, नामंजूर, मंजूर आणि नामंजूर झाल्यानंतर काय करावे त्याची संपूर्ण प्रोसेस आपण एका व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. पण आपण शेतकऱ्यांना अजून परत एकदा रिपीट तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार होतो. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला येण्याचा प्रयत्न करत असतो. नमो किसान योजना असेल, 100% अनुदान योजना असेल, पोखरा 2.0 असेल, कुक्कुटपालन, शेळीपालन, बाजारभाव या संदर्भात महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.